look at Mr. Khandekar. आज कुर्ता वुर्ता घालून. अरे एवढं जवळ येऊन पण लक्ष नाही तुझं. एवढं जवळ येऊन पण लक्ष नाही तुझं. चांगलं दिसतोयस. थँक्यू. चांगलं दिसतो मी. 7 सेकंड झाले तू काय बोलला नाही. 8 सेकंड 9 10 11. काय बोललो नाही मी. म्हणजे काय तुला वाटतंय का काही गरज आहे बोलायची? ओ माय गॉड. शट अप. नक्की गप्पा बस आता. तिकडं तुझं कळलं गाईज. ग्रीन फॉरेस्ट घ्या तुमचा ग्रीन फॉरेस्ट. बसू काय नाही आता मला नाही दाखवायचं. घाणेरडा अँगल घेऊ नकोस माझा. चांगली दिसते पण. ओ हा मी रेड. शट अप. आम्ही इथे चाललोय मिठाई घ्यायला. आम्ही इथे चाललोय मिठाई घ्यायला. तर याचा नटापटा उतरणार. काय बोलतीये? मग आम्ही जाणार. तोंडावर बोल. नटापटा तुझा उतरणार मग आपण जाणार. चला चला. हे घ्यायचं का? नाही बघा गाईस काय मस्त दिसते ना. गप रे गप. आता तू आता दिसतीये चांगली. तू स्कार्फ घातला ना. तू स्कार्फ मुळे तुझं ते दिसत नव्हतं ब्युटी. आता तू खरंच बघ कॅमेरामध्ये बघ. हो येस. बाय द वे आपण आज काय करतोय? आम्ही चाललोय आमच्या जुन्या घरी. काही करायच्या आधी आम्ही लेमन टी किंवा कॉफी पितो. इथे लेमन टी नाहीये, बजरंगी नाहीये, त्यामुळे कॉफी से फिल्टर कॉफी विदाउट शुगर. मिठाई घेऊ ना. अर्धा किलो मिठाई घेऊ विदाउट शुगर फिल्टर कॉफी. डोळ्यात झोप दिसते. आमच्या दोघांची पण झोप नाही झाली आहे यार. आता कॉफी पिली मी त्याच्यामुळे आता बेटर वाटतंय. हो खरंच बेटर वाटतंय आता. खरंच बेटर वाटतंय आता. बट टू मच ऊन टुडे यार. टू मच ऊन. म्हणजे ठीक आहे मला पाऊस नको होता पण म्हणून एवढं ऊन का? शुगर विदाउट शुगर कॉफी पिली की नाही आपण? विथ शुगर बडीशेप खाऊ आपण. क्यों नहीं हो रहा डाएट? जरूरत नाही. डोंट से दॅट. माझं पण डोळ्यात दिसतंय की माझी झोप नाही झाली. इथेच होतो आम्ही काल. इथेच होतो आम्ही. ही कोणती गल्ली आहे? इलेक्ट्रिकल शी. ते वेगळंच नाव आहे ना. हे बुधवार पेठ आहे. अरे हो खरंच. नाही रे बुधवार पेठ कुठेतरी पॅरलल आहे ना. अरे आमचं जुनं घर पण आहे. तुला दाखवतो. तुला कसं माहिती बुधवार पेठ आहे? ते जुनं घर आमचं. तुझं घर काय बुधवार पेठ आहे? अरे जुनं घर होतं. तुझं घर काय पण तुझं बुधवार पेठ आहे. हे बघ हे पासोड्या विठोबाचं मंदिर आहे. कसलं? पासोड्या विठोबा. ओ माय गॉड. माहिती का तेच तुला? नाही संकल्पना विशाल दादा धनवडे. त्याला मी म्हणते बरं का मॅप्स लावूया. तर तो म्हटलं नाही मला माहिती आहे. आणि आता जिथे जिथे ह्याला माहिती आहे तिथे सगळीकडे ट्रॅफिक पण किंवा ब्लॉक तरी येत रस्ते. कुठे लावतोय? मागे होती जागा. ए कसले गोड दिसतात. इयर्स लेटर पण आम्ही गाडी पार्कच करतोय. एकांची मम्मी जी आहे म्हणजे आंटी बेसिकली त्यांनी आम्हाला सांगितलं होतं लवकर यायला आणि त्यांच्या आधी पोहोचायला. आणि त्या पोहोचल्यात ऑलरेडी कारण ही त्यांची गाडी आहे. आणि आता सगळा ब्लेम जाणार आहे मिस्टर खांडेकरांवर. वेलकम टू एकांशीज ओल्ड हाऊस. अरे बापरे. ओल्ड असले तरी अंडर कन्स्ट्रक्शनच वाटतंय रे. माहिती का किती वर्ष झाले? किती वर्ष झाले मला पण माहिती नाही. खूप झाले. हे काय डिस्क्रिप्शन आहे मला पण माहिती नाही. फक्त इग्नोर द बॅकग्राऊंड कारण आम्ही एकांशच्या घराच्या खाली आहे जुन्यावाला. सो आम्ही आज इथे आलो आहे कारण एकांशच्या घरी अशी पद्धत आहे खूप वर्षांपासून त्याच्या आजीनी सुरू केली आहे की वारीत जे लोक जातात इथे येतात आळंदीवरनं. काल आलेले आहेत कुठे दगडूशेठ जवळ. दगडूशेठ आणि पालखी तर पालखी चौकात थांबते जवळच आहे. येस. तर त्यातली एक दिंडी किंवा
आधी म्हणजे चालू केलं होतं जेव्हा आजीनी माझ्या, तेव्हा 15-20 लोक यायचे, वारकरी यायचे. आता ते वाढत वाढत 300 लोक झाले. तर आज 300 लोक येणार आहेत जेवायला. आणि त्याच्या घरातले सगळे म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हेल्प करायला येतात इकडे त्यांच्या एका घरी, जे मेन घर आहे त्यांचं पेठेतलं. सो आम्ही पण तिथे झालेलो आहे सगळ्यांना हेल्प आणि ती करायला. पद्धत अशी आहे की सकाळी ते आमच्या घरी येतात जेवायला वारकरी, आणि जिथे ते थांबलेले आहेत तिथे ते रात्री पिठलं भाकरी बनवतात. मग आम्ही तिथे जाऊन खातो. ओ हे तिथे जाऊन- माहित मला यार. वा. तिथे जाऊन जायचं म्हणजे कधी कधी पॉसिबल नाही होत, पण आम्ही घरी घेऊन येतो आणि मग अच्छा मग खातो असं, म्हणजे आपल्या हातचं त्यांना, त्यांच्या हातचं आपल्याला पण असं. ती पद्धत आहे. बघूया. मला तुझ्या आजींना भेटायचं होतं. तुझी आजी छान कोणतरी वाटत होत्या मला. छानच होते. लेट्स गो. किती फ्लोअर्स आहे? ह्याच्यावरती अजून इथे ओके. इथनं आमचं. वा, हे असं मधूनच झाड बिडका. हो. आर्टिस्ट आहे आमच्या घरी. ओ गॉड. अरे हा 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 माइक में आया प्रूफ. अभी भी चिल्लाते हैं आप लोग हमें. रोटी रखी मैंने. अरे बापरे. चलो चलो. हेलो हेलो हेलो. इथेच काढू चप्पल. ते साईडलाच गेले. तुमचं झालंय ना बनवून? हे 2-3च आहेत ना? हा मग ठीक आहे. मग नाही बरं झालं 2-3च ठेवलेत. हा थोडासाच घे. आजी चांगले, आजी म्हणतात तुला येईल तेवढंच घे. आले याला कामावला. श्वास पण नाही घेतला मी. प्लीज डू नॉट जज. मी चपाती जास्त करत नाही. याच्यात ते असं करून इथे तेल लावायचं ना? हा घरी आमचं असं करतात. ते तूच खाणार हे आहे. आहे का? तूच खाणार आहे ते. गपरे का? ए माझी चपाती बघ. अर्ध ए, सोडून ठीक चालली आहे, फक्त. एवढी हरे कृष्णा हरे कृष्णा राधा राम हरे 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 कृष्णा झालं ना? नीट वाढा. बस. तू काय सांगते मला? आमच्याकडे खूप वाढतात भेटतात. हे आमचं टेरेस आहे. इथं मी म्हणजे खेळायचं लहानपणी. हो इथं. अवय, आणि इथं जेवण इकडे बनवतात. आहेत का? इथं जेवण बनवतात. अच्छा इकडे जेवण बनवतात. हो. काय मदत करायची? नमस्कार. तुम्ही लक्ष देताय का? सगळं व्यवस्थित आहे का? भरून द्यायचं काम माझं. ते पत्रावळ हे वाढायचं आहे? हो वाढायचं. एक काम कर, हे घे. पत्रावळी घेतली. पाणी दोन वाढायचं. पाणी बरोबर. पाणी तू ले. कसं वाटतंय नम्रता? मला सवय आहे. हा? आमच्याकडे पण करतात. काही द्यायचं. तू कर काम. मला सगळं सांगतोय शहाणा. व्हिडिओ घेऊन बसलाय. आपसे पहले जैसे हम बहुत दूर से आए भाई. बालुशाही पण वाढली आहे. चपाती आणू का? तिचा दिला. बॉटल भरून देऊ का? आता येतं पाणी देत आहेत सध्या. मी घेतलंय चॉकलेट्स माझ्याकडे द्यायचं. वाढलंय दिलंय. अच्छा त्यांना नव्हतं दिलं का? जाम गरम होते, जाम. सगळ्यात जास्त काम केलंय. सगळ्यात जास्त पुण्य मिळणार आहे. तो पाणी देतो सगळ्यांना. राघव मामा कॅमेरा बघूनच काम करू लागलाय. जास्त काम करू लागलाय. जिनका
संध्याकाळी काम करतो की हा फक्त व्हिडिओ साठी करतो रे? करतो ना. हे मी व्हिडिओ साठी बोललो. काम सोडून हे सगळं टाइमपास करतात. त्यांनी दिलं त्यांना मला. द्यायचं जेवायला, स्वतः खाते बघा. त्यांनी दिलं मला. देऊ का याच्यात घेऊ का? हाँ अरे बापरे. Oh my हो गया God. आई थिंक इस राउंड में नहीं होगा अभी. हाँ अभी ऑलरेडी दे दिया आहे. ते मगाशी त्यांचं होतं ना, ते उभे राहिले होते सगळे व्यवस्थित करतात का बघायला. हे व्यवस्थित नाही, माझं हे काम असतं रिपीट. भरून द्यायचं. ओके ओके. अरे तर मी क्रिकेट खेळायचो या जागी. लहानपणी भात राघव भात. अरे नाही तिथं द्यायचं आहे, हाय भात. भांड आहे वाढायचं आहे का? वाढ की. फिरते रे बिचारी, वर खाली करते खूप. आता परत दोनच जाते बघा. ऑफिस कमी नाही पडलं पाहिजे. स्वतः घेते 2 पॅकेट. त्यातून ढापत असेल ना तू. मी गोड नाही खाल्ली. काय 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 खूपच ऊन आहे यार. जा बाहेर जा, वाढ त्यांना. चल काम कर. ते घेतात एकदा ना. बस डीजे हरिप्रिया. खाली आहे. वाह क्या एक्टिंग कर रहा है सिद्धि. जो हम लोगों को हेल्प करते हैं खाना बनाने को, हमको हर साल साड़ी और पैसे देते हैं. अच्छा आशीर्वाद. येस येस. ये मेन है. ये मेन. अच्छा ओ अच्छा ये आपल्या इथं साधारण जेव्हा पहिल्यांदा आले होते निर्मल शेटजी हा निर्मल शेटचे 50 लोक आले होते. आणि आज साधारण आपले किती लोक झाले? 500. आणि आपण हे साधारण किती वर्षांपासून करतोय? माझं 36वे वर्ष आहे. अच्छा. बारीचं 36वं वर्ष. गावाचं नाव 12 गाव भजनी मंडळ जालना. आणि आपलं दिंडी क्रमांक 47. 47 माऊलीच्या रथाच्या पाठीमागे 500 लोक आहेत. 500 लोक. कोरोनामध्ये पण तुम्ही चुकवली नाही? नाही आम्ही दोघं पायी गेलो. अच्छा. पण वारी चुकू दिली नाही. आता माझा एक प्रश्न. आता हे बघा पावसाचे दिवस आहे, पुण्यात एवढा पाऊस झाला, पुढेही तुम्हाला पाऊस मिळेल, तर मग तुम्ही मॅनेज कसं करता? आता एवढे 500 लोक तर आपल्या दिंडीत आहे, कसं तुम्ही करतात? आपल्याकडे संरक्षण तंबू आहेत ना, हा 30 तंबू मध्ये त्यांची सुविधा आहे. अच्छा. आणि ते तंबू तुम्हीच घेऊन. हा गाडी आहे, 2 गाड्या आहेत ना. अच्छा. ते तर आपण जेव्हा थांबलो होतो, आता तुम्ही उद्या सकाळी निघणार आहे 5, 5:30, 6 वाजता, तर तुम्ही सासवड पर्यंत सासवडला निघाले आणि तेव्हा पाऊस लागला एकदम, तर मग तुम्ही कसं करतात? संरक्षण ते अंगावरचे रेनकोट आहे ना, आणि वर मावळीत आहेत. राघव भैया. आणि त्याचा विचार नाही करायचा, घर सोडल्याच्या नंतर विचार नाही. आता आपल्या माऊली म्हणल्या वरती ऊन आहे, आता हे आम्ही लोक काम करतोय. हे पत्रक यांचं हे टाइम टेबल आहे, आपलं शेड्यूल आहे त्यांचं पूर्ण आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 27 दिवसाचं शेड्यूल. राघव तुम्ही 27 दिवस ही यात्रा प्रवास करता मागच्या 36 वर्षांपासून. एक निरोप जर का कोणी जे बघतंय किंवा तुम्हाला काय सांगायचं असेल, तर एक निरोप तुम्ही दोघं एक लाईन, जेवढं काय पुढच्या पिढीसाठी. आणि पुढच्या तुम्हाला भावी पिढीला आमची विनंती आहे की असंच आपले निर्मल शेठ करते, आपणही अशी वारकऱ्याची सेवा करावी, अशी आम्ही माऊली चरणी प्रार्थना करतो, अपेक्षा करतो. चालेल. फायनली आता मी जेवतोय. भूक लागली यार, खूपच भूक लागली. बालुशाही, दिस इज भजिया, दिस इज आचार, डाळ, मिक्स व्हेज, ठेचा आणि चपाती. आणि मी भजी आधीच संपवतीये. खूप दमली बिचारी आज, खूप काम केलंय वर खाली म्हणजे जिने चढली आहे, परत उतरली आहे, खूप काम केलं बिचारी.
तो असतो आता कचरा घेऊन चाललोय. कचरा वाला आया घर से कचरा. सेवा करतो मी. ओ माय गॉड इज इट. माझी झाली आहे करून, आता माझी कोणीतरी सेवा करा. एवढी थकली आहे मी. पण मी करू का? पाय दाबून दे ना. गळा दाबून देऊ. म्हण गळा दाबून देऊ लगेच. नाही, तू माझा गळा दाब. इथनं तू उचलायचं. मी हा, तू सिरियसली मला कचरा उचलायला लावणार आहे? जाऊ द्यायचं. दॅट्स हाऊ यू डू इट. आता आपण काय करतोय? काय करायला चाललोय? बाहेर चाललोय. अरे पण सामान काय? द्यायला. ते सामान, ते कसलं जेवणाचं सामान आहे? सामान. आणि आपण येताना काहीतरी घेऊन येणार आहे ना? नाही, ते पिठलं नाही आणायचं? ते रात्री अच्छा, ते रात्री आहे का? 4 o'clock they will start making. अच्छा, जे धान्य असतं ना, हा जेवण बनवायचं, हा. ते देणार आपण आता. ओ वाव. बिचारा अरे काम बापरे, करून करून ब्लॉक लाल केलाय झालाय. आपण ना. हो, तू ब्लॉक केलायस रस्ता ऐकायला. आमचंच घर आहे. तू आणि राघवनी ब्लॉक केलाय रस्ता. त्याच्याकडे सामानच नाहीये तरी तो म्हणलं मी पकडतो त्यांना. मुक्ताईची पालखी. उतरू. हे बेसन. किती लोक आहेत यार एकांश. हो. दिंडी पाहिली का तुम्ही? नाही, बघू ना. पाहिली काल. नाही, ज्या दिंडीला आपण जे जेवण दिलं ना, त्यात बसले. हे कुठे घ्यायचं? पीठ आहे, बेसनचं पीठ आहे. अच्छा, शेंगदाण्याचं पीठ आहे का? माझं काय बघायचं आपण? अंदर मंदिर नाही ते गोड. त्यांची जागा आहे कोणाची तरी, आणि ह्यांनी ते केलंय. ओके, लावलंय बोर्ड वगैरे असं. भाकरी, पिठलं भाकरी. टेंट्स आहे सगळं. 16-18 लोक. अशी 30. 30 आहे. हा, 30 लोक आहेत की 30 ट्रक आहेत? हे सगळे हे सगळे 30 tent आहेत. टेंट्स आहेत. हा, हे सगळे वाघ झोपलेले. हे टेंट वाले वाघ आहेत. अच्छा. हे वाघ निवारा करतात. ठीक आहे, चला. एकांशनी सेम त्याच्यासारखी गाडीच्या समोर गाडी लावली. मी कलर चेंज करणार आहे. आता नाही. आता नाही का? अभी अपने को दूसरी नई गाडी लेके. कसं वाटलं तुला आज? मजा आली सगळ्यांना भेटून वगैरे. एक नंबर. पण थोडं एक्झर्शन पण झालंय. फॅमिलीला भेटली, म्हणजे एकत्र असं खूप वेळ आणि उद्या त्यांच्यासोबत function मध्ये. खूप काही केलं त्यांच्यासोबत. सो या, इट वॉज व्हेरी फन. खूप मजा आली आज. येस. तू बघितलं असेल फॅमिली केवढी एकदम उत्साही आहे. आणि मग पण ठीक आहे, म्हणजे मला असं काही खूप हे नाही वाटलं, कारण आमची फॅमिली पण तशीच आहे. सो एकदम मस्त आहे आमची फॅमिली. एकत्र ते येतील तेव्हा मला बघायचंय काय करणार. एखाद्या फंक्शनला सगळे इकडच्या साईडची इकडच्या साईडची मग तर इनिशियली ते खूप असं थोडस शांत राहतील, मग मजा येईल. मग नंतर एक भेटल्यावर मग एक कम्फर्ट लेवल क्रॉस झाला ना, फिर आप देखना. एनिवेज, आता आम्ही आलोय आमचं फेवरेट म्हणजे सेकंड फेवरेट लेमन टी प्यायला, कारण इथे झटका नाही अवेलेबल. सो आम्ही इथे आलो लेमन टी प्यायला. आणि येस, खूप थकल्यामुळे गोड पण खाल्लं, त्यामुळे झोप पण आला, कंटाळा पण आला. आमच्या डोळ्यात दिसत असेल तुम्हाला. सो या, दॅट वॉज इट फॉर दिस व्लॉग. आम्ही सुरुवात केली होती कॉफी पिली होती. मग आपण लिंबू सरबत पिलं त्या काकूंच्या घरी. ते आलं नाहीये व्हिडिओत, पण आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला. नंतर आपण चहा पिला एकाची, त्याच्यामध्ये परत एकदा लेमनचं काहीतरी अजून पिलं. काय पिलंस तू? ते सोडा काहीतरी पिलंस. हा, जीरा काहीतरी. आणि आता परत लेमन टी. देख रहे हो डाएट क्यों नहीं हो रहा है. आणि मास्क काढायला सांगा कोणीतरी. बाय, गुड नाईट.